नमस्कार, मी मेथीची भाजी बनवते मूग डाळ टाकून. अशा मी 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या होत्या. तुम्ही कमी घेऊ शकता. अशी वाटीभर डाळ घेतली. लसूण, कांदा, कढीपत्ता याचे मी सगळं फोडणी देणार आहे. एक कांदा घेतला मोठासा. कढई ठेवली. लसूण घाला अगोदर. असाच एक कांदा बारीक चिरलेला टाका त्याच्यामध्ये. कांद्याला लाल कलर येऊस्तर भाजायचा आहे आपल्याला. मिरच्याचा पेस्ट बनवून घ्या. मूग डाळ भिजून घेतलेली आहे मी धुवून व्यवस्थित. एक छोटासा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. कांदा आता लाल कलर मस्त झाला. मिरचीचा पेस्ट टाका त्याच्यामध्ये. लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो आणि मूग डाळ टाकून द्या. मूग डाळ आणि टोमॅटो सोबत टाकले की 5 मिनिटं त्याला शिजू द्या. नंतर मेथी घालायची. मसाले घालायची गरज नसते मेथीच्या भाजीला. असं मुगाची डाळ मेथी केली तर असं छान सगळं मिश्रण करून घेतलं मी. त्यामध्ये डाळसुद्धा घालते. तेलामध्ये परतून घेतली की मुगाच्या डाळीला पाणी टाकायची गरज नाही पडणार. मेथीच्या पाण्यामध्ये होऊन जाईल ती. छानपैकी तयार आहे आपली मेथी. डाळ आणि मेथी घाला त्याच्यामध्ये. 5 मिनिटं झाकून ठेवा. मेथी घातल्याच्या नंतर बघा कलर बदलत नाही, एकदम व्यवस्थित हिरवा कलर असते मेथीचा. स्लो गॅसवर ठेवायचं. 5 मिनिटं झाकून ठेवायची मेथी टाकल्याच्या नंतर. अशी तयार झाली भाजी आता. मस्त खाली लागली नाही. तेलात पाणी मेथीचं पाणी सुटते, त्याच्यामुळे पाणी टाकायची गरज नाही पडणार तुम्हाला. आणि व्यवस्थित ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत असं खाऊ शकता. छानपैकी भाजी तयार आहे आपली आता. सोबतच संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा.